नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष छाटणी। एकाच गाडीवर 12 वॉर्डची जबाबदारी सोपवणे हे अवाजवी आहे, असे मत राजेश मडवी, ऐरवली भाजपा मंडळ अध्यक्ष यांनी ऑफ कॅमेरा सांगितले। पावसाळ्यातील धोकादायक वृक्षाची छाटणी करत असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकाच गाडीवर 12 वॉर्डची जबाबदारी सोपवणे ही अवाजवी बाब असून हे कितपत योग्य आहे। पावसाळ्यात यंत्रणा तोकडी पडत असल्याच्या आणि अनियंत्रित छाटणीमुळे झाडे कमकुवत होत असल्याच्या तक्रारी नागरिक व पर्यावरण प्रेमी करत आहेत। या नियोजित कारभारावर महानगरपालिका स्तरावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। ऐरोली येथील एस पॅराडाईज ते काचेची शाळा सेक्टर 8 इथपर्यंतचा हा भाग झाडाच्या फांद्या वाढल्याने नावापुरतीच छाटणी केली गेली, तर काही ठिकाणी छाटणीच केलेलीच नसल्याने पालिकेचे दुर्लक्ष असल्याची जाणवते, असे प्रतिपादन ऐरोलीचे भाजपा मंडळ अध्यक्ष श्री राजेश मडवी यांनी व्यक्त केले। पावसाळ्यातील छाटणी व मनपा नियोजन, वैज्ञानिक छाटणी आणि दुर्लक्ष। मान्सून पूर्व पावसाळी काळात वृक्ष छाटणी करताना फांद्या एकाच बाजूने छाटल्या जातात किंवा अर्धवट कापले जातात, त्यामुळे झाडांचा तोल ढासळतो आणि झाडे उन्मळून पडतात। अशातच पालिकेची तोकडी यंत्रणा शहराच्या एकूणच भौगोलिक व्याप्तीनुसार आणि वॉर्डातील वाढत्या तक्रारींनुसार छाटणी, गाड्यांची व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडते। 12 वॉर्डचे गणित। नवी मुंबई महानगरपालिका एवढ्या मोठ्या क्षेत्रात एकाच गाडीवर अनेक वॉर्डची जबाबदारी असल्याने तातडीच्या किंवा आपत्कालीन स्थितीत मदत पोहोचविण्यास विलंब होतो। यावर भाजपाचे ऐरोली विभाग मंडळ अध्यक्ष राजेश मडवी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे। या सर्व बाबी लक्षात घेता घणसोली विभाग अधिकारी व सहाय्यक आयुक्त वसंत मुंडावरे साहेब यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। चीफ ब्युरो दिलीप काकनाते, MBN न्यूज मराठी, ऐरोली। बघा, महापालिका स्थापन झाल्यानंतर समजा तेव्हा एक गाडी असेल, पण आता नाहीये। आता उद्यान विभागाचा विस्तार झालेला आहे, झाडं पण वाढलेली आहेत, त्याच्यामुळे सध्या प्रत्येक वॉर्डला एक एक गाडी आहे। त्याची माहिती घेतली मी, तर ते प्रत्येक वॉर्डला एक एक गाडी आहे। तर त्याच्यामुळे असं आता ह्या पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाडं म्हणजे उन्मळून पडली होती, ती आपण वेळेत काढली, कारण त्याच्यात एक गाडी असती तर ते शक्य झालं नसतं। त्याच्यामुळे आता पुरेसं आहे। बरं साहेब, आता हे जे अजूनही झाडं काही छाटणी झालेली नाही बऱ्याच ठिकाणी, तर याच्यावरती आता जे नियम जे वार्ड ऑफिसरकडे हे आहे का त्यांचे एक नेमलेलं गार्डन किंवा उद्यान विभागाकडे, या इंजिनियरकडे याचा जे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी कुणाकडे आपल्याला हे करावं? नाही, आता बघा, प्रत्येक वार्डला उद्यान सहाय्यक नेमलेला आहे आणि त्याच्याकडे कर्मचारी आहे, गाडी आहे। पावसाळ्यापूर्वी झाडं छाटलेले आहेत, समजा आता वाटत असली आणखी काही तर आणखी ती छाटून घेतील। जिथं आढळलं काही समजा तिथं केलेलं नाहीये तर ते आणखी आता ते छाटून घेतील। अच्छा अच्छा। आणि जी ऐरोलीला एस पॅराडाईज आणि शाळा कशाची शाळा आहे, तिथं बरेच काही झाडं बाहेर पण रस्त्यापर्यंत आलेलं आहे, त्याच्यावरती काय तुम्ही त्यांच्या उद्यान अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे का? ते ऐरोली विभागाचा विषय आहे। तो विषय म्हणजे आपला उद्यान विभागाचे जे ऐरोलीचा उद्यान विभाग आहे ना, तो त्यांच्याकडे विषय, तो त्यांना विचारायचा।